भाऊ युद्ध चालू आहे इराण अमेरिका. आपले महाराष्ट्रातले काही भाविक यात्रेकरून तिकडे अडकलेले आहेत. आपण संपर्क साधतात, मात्र आता काय परिस्थिती आहे, किती लोक आलेले आहेत, अजून काय पुढचं प्लॅनिंग? तुम्हाला आता दुबईहून सतत फोन येत आहेत. मी काल जवळपास 300-350 लोकांशी बोलत असेल, म्हणजे त्या ग्रुप मधून कोणी 25 आहेत, कोणी 30 आहे, कोणी 60 आहेत. मग त्याच्यामध्ये नगरचे, पुण्याचे आहेत मोठा ग्रुप, धुळ्याचे आहेत, जळगावचे 30 जण आहेत, अनेक जण आहेत जे टुरिस्ट म्हणून त्या ठिकाणी गेले, पर्यटक म्हणून गेलेले होते. आणि युद्ध सुरू झाल्यामुळे विमान सेवा बंद झाली, त्यामुळे त्या ठिकाणी अडकलेले आहेत. त्यांच्याशी आमचा संपर्क सुरू आहे. आज सकाळपासून मी जवळपास 15-20 ग्रुपशी बोललेलो आहे. ते आहे त्या ठिकाणी सुरक्षित आहेत, हॉटेलमध्ये त्या ठिकाणी आहेत. काही अडचणी होत्या त्यांच्या हॉटेलमधले, ते राहण्याचे त्यांचे ते बुकिंग होतं एजंटने केलेलं, ते संपलेलं होतं. तुम्ही काळजी करू नका. काही म्हणले आपल्याला पैसे नाही आहेत, ती व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी करून देऊ. पण आता जशी शांतता होईल, मला वाटतं 1-2-3 दिवसामध्ये विमान सेवा स्पेशल म्हणून त्या ठिकाणी सुरू होईल. सेंट्रल गव्हर्नमेंटकडून त्याच्याकडे संपर्क आहे. त्यांच्या एम्बेसी सुद्धा, त्यांच्याशी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी बोलतो होतो. मला वाटतं 2-3 दिवसामध्ये जशी परिस्थिती निवळेल त्यावेळेला आपण त्यांना इकडे आणू. भाऊ, आखाती देशांमध्ये जी युद्ध सुरू आहे त्याच्यावर प्रतिक्रिया येत आहेत. राहुल गांधी असतील, ओवेसी असतील, संजय राऊतांनी आज लेखामधून खोमेनी यांचं कौतुक केलेलं आहे. या सगळ्या घटनाक्रमाकडे, या वक्तव्यांकडे तुम्ही कसं बघता? खोमेनी यांचं कौतुक केलं जात आहे, बलिदान आहे. हे बलिदान आहे असं संजय राऊत म्हणतात आपल्या. ते संजय राऊत त्यांना व्यक्ती स्वातंत्र्य आहे, ते काही बोलू शकतात. ते कोणाबद्दलही बोलू शकतात. ते तिकडे जाऊन लढू सुद्धा शकतात. त्यांच्याकडून त्यांना काही लिमिटेशन नाही त्यांचं काही. ते करावं, ते त्यांना काय वाटेल ते. पण मला वाटतं अशा वेळी, ज्यावेळी आता जर तिसऱ्या महायुद्धाकडे चाललेलं आहे, इतकी गंभीर परिस्थिती आहे, अशा वेळी थोडं तारतम्य ठेवलं पाहिजे. आपण काय बोलावं, काय बोलू नये, प्रत्येक गोष्टीमध्ये नाक खुपसच पाहिजे का? राजकारण केलं पाहिजे का? मोदीजी का बोलत नाही, त्याच्याबद्दल हे का बोलत नाही, त्याची काय गंमत चालली आहे का? इतका बालिश स्टेटमेंट आपण का करतो? त्यामुळे लोक आपल्या डोक्याची स्क्यू करतात. मला वाटतं असं त्यांनी करू नये. प्रकाश आंबेडकरांनी नरेंद्र मोदींवर टीका केली आहे की नरेंद्र मोदींच्या 2 रील्स माझ्या जवळ आहेत, त्या जर बाहेर येऊ द्यायच्या नसतील तर त्यांनी खुर्ची खाली करावी, अशा पद्धतीचं वक्तव्य प्रकाश आंबेडकर. बापरे, बरं भयंकर आहे, कठीण आहे. मग वाट कशाला बघतायत बरं तुम्ही? अनेक नेते आहेत तिथे महाराष्ट्रातले, ते असेच वल्गना करत असतात नेहमी, माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे ते आहे. तुम्हाला माहित आहे. त्याच्यामुळे उगाच काहीतरी बोलू नये. आणि पंतप्रधानांसारख्या एवढ्या मोठ्या माणसाबद्दल तर मला वाटतं बोलणं टाळलं पाहिजे. युद्धजन्य परिस्थितीमुळे नाशिकचे जे कांदा आणि द्राक्षाचे कंटेनर आहेत जेएनपीटीच्या बाहेर अडकून पडलेले आहेत. दुबईचा पोर्ट जो आहे तो पूर्णपणे बंद असल्यामुळे या शेतकऱ्यांनी म्हणजे सगळा माल जो आहे तो पडून आहे. परिस्थिती अतिशय गंभीर आहे. आपण बघतायत युद्ध सुरू आहे. दुबईवर सुद्धा किती अटॅक होतोय तोही आपण बघतो. बाकी आखाती देशामध्ये जो आपला माल या ठिकाणी जातो, कांदा असेल, काय द्राक्ष असतील, फळं असतील, केळी पण आमची त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी अडकून पडलेली आहेत. आता परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की त्याला आपण काही करू शकत नाही. त्या स्पेशल केसमध्ये फक्त आमचा कांदा जाऊ द्या, का द्राक्ष जाऊ द्या, का केळी जाऊ द्या, असं आपल्याला त्या ठिकाणी करता येत नाहीये. आणि म्हणून आता या सगळ्या गोष्टींना सामोरं आपल्याला जावं लागणार. पण कांद्याला जो फटका बसतोय तर कांद्याला अनुदान द्यावं अशी शेतकरी मागणी करतात. बघू तर कॅबिनेटमध्ये त्या संदर्भामध्ये विचार करू. माननीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री त्या संदर्भामध्ये निर्णय घेतील. शेतकऱ्यांची मागणी रास्त आहे, पण या संदर्भामध्ये शासन योग्य निर्णय घेईल. परिस्थितीनुसार ज्या वेळेला उमेश पाटील शिंदे गटात प्रवेश करणार आहेत 6 मार्चला, भाजपने तिकीट नाकारल्याने ठाकरे गटात आम्ही त्यांना हाकललेलं आहे. त्यांना कुठे जाऊ द्या. बरेच पक्ष बदलू होतात, ते फिरतील ते आता सगळीकडे वन. पण त्यांना आता कुठेच काही जमत नाही. त्यानंतर मी सांगितलं, तुम्ही तुमच्या गावाची ग्रामपंचायत निवडून येऊन दाखवा फक्त, बाकीचं जाऊ द्या. एखाद्या पंचायत समितीला निवडून येऊन दाखवा. पक्ष सोडल्यावर काय होतं अनेक लोकांना कळालेलं आहे आमच्या जिल्ह्यामध्ये. परत विषय तिथेच येतो फिरून फिरून. तुमच्याच मित्र पक्षात चालले, जाऊ द्या ना मग. त्यांना कुठे जाऊ द्या. त्यांनी कुठेही जावं आणि निवडून येऊन दाखवावं. त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांना मारहाण झाली होती, गुन्हा देखील दाखल झालाय. अतिशय गंभीर विषय आहे. मी आपल्या चॅनलवर त्या ठिकाणी बघितलं, सगळ्या टीव्हीवर. अतिशय गंभीर विषय आहे. ज्या पद्धतीने तो बाहेर राज्यातला होता, कुठे हरियाणातला मला असं कळालं. आणि त्या युवकाची काय थोडीफार चूक झाली असेल लाईनीमध्ये घुसताना येताना, पण अशा पद्धतीने एका जणांनी त्याला तर 4-5 जणांनी नंतर त्याला मारावं, त्याचे कपडे फाडावे, हा अतिशय अक्षम्य असा गुन्हा आहे. हे मला सुद्धा आवडलेलं नाही. मी तात्काळ तिथले जे SP आहेत बाळासाहेब पाटील, त्यांना तिथूनच फोन केला.
आणि त्यांना सांगितलं की याच्यावर कडक ऍक्शन घ्या, माहिती घ्या, चौकशी करा, पण याच्यावर कडक ऍक्शन झाली. एका भाविकाला तरुणाला धरून 4-5 जण मारतायत, जे कपडे फाडतायत, हे काही फार शोभनीय नाही, अजिबात नाही. आणि म्हणून त्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. भाऊ, ही पहिलीच घटना नाही, आधी पण वारंवार अशा घटना घडतायत. आणि तो जो मुलगा होता, आता देवस्थान ट्रस्टचे लोक सांगतात की तो ड्रग्ज पेलेला होता. म्हणजे हे कसं सिद्ध करतायत? आता तो चौकशीचा भाग झालेला आहे. तो बिचारा बाहेर राज्यातला होता, त्याच्यावर एवढा अटॅक झाला, त्याच्यामुळे तो निघून गेलेला आहे. त्याची तक्रार सुद्धा दिली नाही अशी माहिती मला मिळालेली आहे. पण आता तुम्ही कसं ओळखलं ड्रग प्यालेला आहे म्हणून? मग त्याला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं होतं. तुम्ही कशाला 4-5 जण 6 जण त्याला मारताचे कपडे फाडतात? हा अधिकार आमचा नाहीये. तुम्हाला जर अशी शंका आली किंवा काय झालं असेल तर तुम्ही त्याला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं होतं ना. तुम्ही का सोडला त्याला? म्हणून मला वाटतं हा प्रकार अतिशय निंदनीय, चुकीचा आहे. तीर्थक्षेत्रावर सगळ्या देशभरातून नाही, जगभरातून लोक त्या ठिकाणी येतात त्र्यंबकेश्वरला, आणि असे प्रकार तिथं वारंवार होणं हे अतिशय चुकीचं आहे. मी या संदर्भामध्ये एक विस्तृत बैठक त्या ठिकाणी देवस्थानच्या ट्रस्टी जे आहेत त्यांची घेणार. वारंवार मुजोरपणा होतोय, त्यांना शिस्तीचे धडे देण्याची गरज आहे असं आपल्याला वाटतं. निश्चित आहे, त्यांना चांगल्या पद्धतीने शिकवावं लागेल. की पोलिसांनी सांगितलं की त्यांचा एक अभ्यास वर्ग घ्या आणि त्यांना शिकवा, लोकांची कसं वागावं, काय करावं, काय करू नये, त्या बाबतीमध्ये त्यांना कडक ताकीद द्या. त्यांचा अभ्यास वर्गही घ्या. इतक्या लांबून लोक त्या ठिकाणी येतात, आपण त्यांना असं मारावं बेछोट हे कदापि सहन केलं जाणार नाही. शिर्डी शहर आणि चंद्रपूरप्रमाणे उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी त्यावर नेमावा, त्र्यंबकेश्वर संस्थांवर, आणि पोलीस सिक्युरिटी सुद्धा पोलीस अधिकारी तिथं असावा असं आपल्याला वाटतं. निश्चित मला या संदर्भामध्ये आताच आमचं ठरलं बैठकीमध्ये, मी तेही म्हटलं की मी माननीय मुख्यमंत्री महोदयांशी त्याच्यावर बोलतो आणि इथे काय काय सुधारणा केली पाहिजे, काय बदल केला पाहिजे, या संदर्भामध्ये मी 1-2 दिवसामध्ये उद्याच बहुतेक माननीय मुख्यमंत्री महोदयांशी बोलेल. अजितदादांच्या विमान अपघातासंदर्भात नवीन माहिती समोर येते की एका झाडाला आदळल्यानंतर तो अपघात झाला, पण ग्रामस्थांचं म्हणणं आहे त्या ठिकाणी कुठलंही झाड नव्हतं, एक नवीन वाद त्याच्यामुळे निर्माण होतो. त्या संदर्भामध्ये मी काही टेक्निकल माणूस नाही, आपण सांगू शकत नाही, पण सगळी डिटेल चौकशी या संदर्भात, सखोल चौकशी या संदर्भामध्ये सुरू आहे. मला वाटतं ते सगळा अहवाल समोर आल्यावरच त्या बाबतीमध्ये बोलता येईल. आणि आता हे काय म्हणतायत, ते काय म्हणतायत, लोक काय म्हणतायत, या संदर्भामध्ये बोलणं मला वाटतं टाळलं पाहिजे. महानगरपालिकेतल्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांप्रमाणे आता सेफ्टीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. 500 पेक्षा अधिक इच्छुक आहेत असं कळतंय. कधीपर्यंत हे पूर्ण प्रक्रिया पार पडणार? होईल, 1-2 दिवसामध्ये होईल. 1-2 दिवसामध्ये नावं जाहीर करू. पण मला वाटतं त्याची मुदत आता कधी आहे शेवटची? 4-5 दिवसामध्ये, आठवड्यामध्ये आम्ही नाव फायनल करू. 1 आठवड्याभरामध्ये मला वाटतं 2-3 दिवसामध्ये या संदर्भात निर्णय होईल. साठी काही क्रायटेरिया लागतो काय? हो, स्वीकृतचा सदस्य चांगला असला पाहिजे. कुंभमेळ्याची कामं चालू आहेत. हो अख्खं शहर फोडलेलं आहे. हो, लोकांना मनस्ताप खूप सहन करावा लागतोय, कामं होत नाहीये. काय आपलं खूप चांगल्या सेवा आपल्याला द्यायच्या आहेत. गॅस एजन्सीच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाईपलाईन टाकली जाते. फायबर केबलच्या बाबतीमधून त्या ठिकाणी चांगली सुविधा मिळावी म्हणून त्या ठिकाणी आता मला वाटतं आपल्याला सुंदर हे डिजिटल करायचं आहे, सुंदर करायचं आहे, स्वच्छ करायचं आहे. रोड आपण आता सिमेंटचे करतोय सगळे, डांबरी फोडून. मला वाटतं आम्ही आधीच सांगितलेलं होतं की आम्ही आपली माफीच मागतो. थोडे दिवस आपल्याला त्रास सहन करावा लागेल, पण अतिशय वार लेव्हलवर युद्धपातळीवर कामं सुरू आहेत. 1-2-3 महिने आपल्याला अजून त्रास सहन करावा लागेल. पण मला वाटतं त्यानंतर आपल्याला खूप वर्ष कधी खड्ड्यातून जावं लागणार नाही. 25 ते 40 वर्ष खड्डे पडणार नाही असे रस्ते आम्ही त्या ठिकाणी करतोय. सगळ्या सेवा फायबर केबलच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी देतो आहोत. गॅसच्या बाबतीमध्ये देतो आहोत. पाण्याच्या माध्यमातून देणार आहोत. म्हणून थोडा दिवस त्रास सहन करावा लागेल असं आम्ही आधीच नागरिकांना सांगितलं आणि सगळ्या चांगलं सहकार्य आम्हाला करतायत. त्याबद्दल नाशिककरांचे धन्यवाद. साधू महंतांकडे नाराजी अजूनही व्यक्त होते की कामं जेवढ्या गतीने पाहिजे तेवढ्या गतीने होत नाही आणि दर्जाबाबत पण शंका उपस्थित केली. मला वाटतं कुठेही तडजोड नाही. हो. कुठेही तडजोड नाही. याच्यावर आम्ही 2-2 दिवसाच्या काम चेक करायला पुरेशा ठिकाणी ठेवलेले आहेत. 2-2 दिवस ठेवलेले आहेत. कामाच्या बाबतीमध्ये आजही आढावा घेतला तर साहेब आपली जी मुदत आहे त्याच्या आत आपण म्हणजे 6 महिन्याची मुदत असेल, 8 वर्षाची मुदत, आम्ही 6 महिन्यामध्ये काम पूर्ण करू आणि ते दर्जेदार करू. आज हे सक्त ताकीद देण्यात आली की क्वालिटीच्या बाबतीमध्ये कुठेही आम्ही कॉम्प्रोमाइज करणार नाही. अतिशय चांगल्या प्रतीचे काम आम्ही या ठिकाणी करू. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.